हॅलो गाईज, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी चालली आहे वानखडे स्टेडियमला. T20चे प्रीमियर लीग मॅचेस आहेत, तर आपण बघूया आणि तुम्ही पण माझ्यासोबत चला. तर मी एक सिम्पल आउटफिट घातलं आहे, तुम्हाला दाखवते वेट. तर गाईज असा आहे हा आउटफिट, क्रॉप टॉप, जीन्स, वॉच घातला आहे. आता चालली आहे मी, बघूया. गाईज मी जस्ट स्टेशनला पोचली आणि ट्रेन माझी मिस झाली. ठीक आहे खरं. तर गाईज मी फर्स्ट टाईमच वानखडे स्टेडियमला चाललेली, आणि तुम्हाला पण जर तिथे जायचं असेल तर तुम्ही CSTला उतरून एखादी टॅक्सी वगैरे पकडून चर्चगेटला जाऊन तिथून वॉकिंग डिस्टन्सवर 5 to 7 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवर स्टेडियम आहे. गाईज मी बसली आहे टॅक्सीमध्ये, कारण मला बस कुठेच नाही भेटली. एक होती ती गेली निघून, मग खूप वेट करून मी शेवटी टॅक्सीमध्ये बसली. आता चर्चगेटला जाते आणि मग तिथून जाते पुढे. आणि त्यानंतर मी अशी मुंबईचे जुने जुने बिल्डिंग्स, रस्ते एन्जॉय करत पोचले चर्चगेट स्टेशनला. मी तर चर्चगेट स्टेशनला पोचलेली आहे, पण मी जिच्यासोबत जाणार आहे ती काय अजून आलेली नाही आहे. आपण वेट करूया आणि तुम्हाला पण मी दाखवते मी कोणासोबत जाणार आहे आज. पुढे व्लॉगमध्ये कळेलच. पण मला जरा ऑकवर्ड वाटतंय पब्लिकमध्ये व्लॉग करायला, कारण मी फर्स्ट टाईमच असं काहीतरी करते. पण ठीक आहे, चला. गाईज आमचं झालेलं खूप कन्फ्युजन. तर ही आहे ती व्यक्ती, से हाय. मी हिच्यासोबत चालली. मम्मी कुठे आहे? अगं मी तिकडे उभी होती. गाईज आता मी पळत पळत जातोय, खरं मॅच ऑलरेडी चालू झालेली. तर गाईज मी स्टेडियमच्या आत तर आलेली आहे, पण आता वरती जायचं आहे. तर झालं असं आहे की निकिताने T20 मुंबई प्रीमियर लीग जे कंटेंट क्रिएट वगैरे करतात त्यासाठी रजिस्टर केलेलं. मग तिला अप्रूव्ह आलं आणि तिच्या ह्याच्यावर 2 गेस्ट जाऊ शकतात. मग त्यामुळे तिने मला सांगितलं की तू आणि मग मम्मी चल मॅचसोबत आणि मग मॅच एन्जॉय करूया आपण. तर आत्ता असं झालं आहे की मी आणि काकी तर आत आलो आहे आणि ती बाहेर थांबली आहे, का तर काहीतरी चेक करायचं त्यांना की हे आहे का बरोबर म्हणून. तर बघूया आता ती कधी आत येते. आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण मी फर्स्ट टाईम वानखडे स्टेडियम बघणार आहे. तर लेट्स सी. गाईस तर फायनली आम्हाला पास भेटला, ह्यासाठी आम्ही थांबलेलो. आणि आता आल्या आल्या आम्ही फूड कलेक्ट करतो, बघूया काय आहे. फायनली you can see the Wankhede Stadium. तर गाईज आमचे थोडेसे व्हिडिओज फोटोज काढून झालेले आहे, आणि गरम तर खूप येते, तुम्ही आमचं घामावरून बघू शकता. आणि निकितामुळे मला चान्स भेटला आहे इथे यायचा. मी फर्स्ट टाईमच आलेली आहे, तर खूप छान वाटतंय. आणि काय तुला काय सांगायचं म्हणजे ब्लॉगमध्ये? श्रेयाला फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, सो दॅट नेक्स्ट इयर. मला गरम होत आहे, मला बँगलोरच्या वेदरची आठवण येते. तर निकिता ही आमच्या सोसायटीची फ्रेंड आहे, आणि ती तिच्या जॉबसाठी बँगलोरला शिफ्ट झालेली, आणि ती आता परत आलेली आहे सुट्टीसाठी. त्यामुळे हा प्लॅन ठरला. मला हा पॅक दिलेला आहे, फ्रुटी हे 2 वडे, आणि हे काय काकी हे चिप्स आहेत, आणि बॉटल आहे. अर्जुन तेंडुलकर गाईज बॉलिंग करतोय. मॅच बघायला तर खूप मज्जा येत होती, पण जे 20 to 23 एजची मुलं होती त्यांनी कुठली माणसं पण, तर ती प्रत्येक प्लेयरची नावं घेऊन खूप ओरडत होती, इधर देखो इधर देखो. जसं की आता ते बघणारच आहेत तुम्हाला मॅच सोडून. तर प्लीज असं जे कोण करत असेल ते करू नका, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हलतं आणि ते बाकी लोकांना पण इरिटेटिंग वाटू शकतं.
तर येस, हा माझा सल्ला आहे, बाकी तर तुमच्यावर आहे. गाईज आम्ही आता सेकंड फ्लोअरवर आलेलो आहे, थर्ड फ्लोअरवर जाणार आहे. तर आपल्याला जे टी व्हीमध्ये दिसतं एवढं छान मॅच, त्याच्या मागची मेहनत मी तुम्हाला दाखवते. वेट गाईज, हे बघा, हे कॅमेरामॅन आहे ज्यांचा पूर्ण फोकस त्या प्लेयर्सवर आहे आणि तुम्ही बघू शकता कंटिन्यू त्यांचं जे फेस आहे त्या ह्याच्यात आहे. हॅट्स ऑफ. तर गाईज मी आता सेकंड फ्लोअरवर बसलेली आणि मला एक ताई भेटल्या, नीलम ताई. तर ह्या ट्रॅव्हल कॉन्टेंट करताना आणि डान्स, तर यांचा इंस्टाग्रामला पण चॅनल आहे, जस्ट अनदर हॅपी गर्ल. येस, आणि मी त्यांना फॉलो पण केलं आहे. त्यांनी मला ॲक्च्युली केलं, मग मी पण केलं, आणि छान कॉन्टेंट आहे त्यांचं. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की त्यांना फॉलो करा. तर गाईज 2 मॅचेस आहेत, मुंबई फॅल्कन्स आणि ARCS करून. तर बघू, आणि लास्ट अर्जुनने 6 मारून मॅच जिंकवली आहे. कोणती टीम होती का बरं निकिता? हां, ARCS अंधेरी. ARCS अंधेरी मॅच जिंकलेली आहे 6-6. खूप लेट झालं होतं, त्यामुळे मी बर्गर किंगमधून पार्सल घेतलं आणि ट्रेनमध्ये माझा मील एन्जॉय केला आणि मग घरी पोचले. गाईज मी आता जस्ट स्टेशनला पोचले, फुल एकदम समसूम आहे. त्यानंतर मी अजून एका व्लॉगरला पण भेटले, अबुनी चॅनल ह्यांचं आहे. तर ह्यांचे व्लॉग्स मी खूप आधीपासून बघते आणि मग मला भेटून पण खूप छान वाटलं. मी फोटो वगैरे काढले. गाईज मी आता जस्ट पोचलेली आहे स्टेशनला. आता घरी चालेल, बापू आलेत मला घ्यायला स्टेशनला. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगा. तर मी फर्स्ट टाईमच वानखेडे स्टेडियमला गेलेली आणि खरंच मला खूप छान वाटलं, आवडलं, मॅच एन्जॉय केली आणि आता घरी पण आलेली आहे परत. तर येस, माझे ब्लॉग्स आवडत असतील तर सबस्क्राईब, फॉलो आणि कमेंट नक्की करा. आणि मी आज 2-3 कंटेंट क्रिएटर यू कॅन सी किंवा व्लॉगर्स लोकांना पण भेटली, तर ते पण मी ब्लॉगमध्ये टाकलं आहे. तेच, बाय गाईज.